नमस्कार मित्रांनो, बकरी पालन ह्या माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज मी आपल्यासमोर शेळ्या मेंढ्या यांना होणाऱ्या पोटफुगी वर घरगुती इलाज या विषयावर माझा एक व्हिडिओ आणलेला आहे. मित्रांनो, शेळी पालन करताना शेळ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे अति आवश्यक असते. बऱ्याच वेळा आपण याकडे दुर्लक्ष करतो. याचा परिणाम आपल्या त्या प्राण्यांच्या मृत्यूच्या रूपात भोगावा लागतो. शेळीपालनात आपल्या पशुधनाचे नुकसान आपल्याला या व्यवसायात उभे राहू देत नाही. मित्रांनो, आज मी तुम्हाला शेळ्या मेंढ्यांमध्ये होणारा पोटफुगी या साधारण परंतु घातक अशा आजारावर घरगुती उपाय कसा करावा याबाबत माहिती देणार आहे. हा आजार सामान्य दिसत असला तरी फार घातक ठरू शकतो. शेळी ही निसर्गतः फार खादाळ प्राणी आहे. बऱ्याच वेळा शेळीला तिच्या ह्या प्रवृत्तीमुळे पोटफुगी हा त्रास होतो. या त्रासावर भरपूर मेडिसिन उपलब्ध आहेत, परंतु बऱ्याच वेळा या भागात मेडिसिनची उपलब्धता नसते. करिता हा घरगुती उपचार फार उपयोगी आणि सहज करता येणारा असा आहे. मित्रांनो, पोटफुगी या आजारावर आवश्यक साहित्य यामध्ये सर्वात आधी लागतो आपल्याला प्लेन सोडा आणि दुसरी वस्तू लागते ती म्हणजे काळे मीठ. प्लेन सोडा आणि काळे मीठ बाजारात सहज उपलब्ध आहेत. याच्यामध्ये फक्त काळजी एवढीच घ्यायची आहे की काळे मीठ हे बारीक आणि कुटून घ्यावे. ठीक आहे. पोटफुगीवरील घरगुती औषध बनवण्याची कृती. यामध्ये 1 कप प्लेन सोडा घेऊन त्यात 2 मध्यम आकाराचे चमचे काळे मीठ टाकावे. वरील द्रावण चांगले एकजीव करावे. सोड्याची तीव्रता कमी होण्याआधीच सदर द्रावण शेळीला पाजावे. मित्रांनो, शेळी पालन करताना कुठलेही औषध आपल्याला द्यायचे असल्यास त्याची दक्षता घेणे गरजेचे असते. करिता सदर औषध हे शेळीला लगेच द्यावे, म्हणजे की जे द्रावण प्रत्येक वेळेस नवीन तयार करावे. द्रावण पाजताना शेळीला ठसका लागणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यानंतर औषध दिल्यानंतर घ्यावयाची काळजी. शेळीला वरील द्रावण दिल्यानंतर एका ठिकाणी बांधून ठेवू नये. शेळीला चालवायला लावावे. आणि मित्रांनो, जर शेळी गावंद नसेल तर शेळीला आपल्या दोन्ही पायात घेऊन तिच्या कासेच्या थोडं समोर आपले दोन्ही हात एकात एक बांधून हळूहळू खालीवर करावे. यामुळे शेळीच्या पोटातील अन्नात मिसळून गॅसेस मोकळ्या होण्यास मदत मिळते. चला तर मित्रांनो, वरीलप्रमाणे आणखी घरगुती उपाय पुढेही बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, बकरी पालन ह्या माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज मी आपल्यासमोर शेळ्या मेंढ्या यांना होणाऱ्या पोटफुगी वर घरगुती इलाज या विषयावर माझा एक व्हिडिओ आणलेला आहे. मित्रांनो, शेळी पालन करताना शेळ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे अति आवश्यक असते. बऱ्याच वेळा आपण याकडे दुर्लक्ष करतो. याचा परिणाम